नमस्कार, मी रोहिणी. कुक विथ रोहिणी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज आपण झटपट होणारा असा नाश्त्याचा प्रकार पाहणार आहोत. पोहे जरी घरोघरी बनवले जात असले तरीसुद्धा काही छोट्या मोठ्या टिप्स असतात ज्या बऱ्याच जणींना माहिती नसतात. तर त्याच टिप्स मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे, जेणेकरून पोहे जास्त वेळ मऊ राहण्यासाठी मदत होणार आहे. चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात अगोदर आपल्याला पोहे चाळून घ्यायचे आहेत. एक चाळणीमध्ये आपण जेवढे हवे आहे त्यानुसार आपण पोहे काढून घ्यायचे. तर इथे मी 4 लोकांसाठी पोहे बनवणार आहे. तर 4 मूठ भरून मी पोहे घेतलेले आहेत. बघा, तुम्ही वाटीने सुद्धा मोजू शकता, 4 वाट्या घेऊ शकता. तर मी इथे 4 जणांचं प्रमाण घेतलेलं आहे आणि पोहे व्यवस्थित चाळून घ्यायचे आहेत. त्यामध्ये धूळ, थोडंसं काडी कचरा जे काय असेल ते निघून जाईल आणि पोहे स्वच्छ होतील. अशा पद्धतीने व्यवस्थित मी पोहे चाळून घेतलेले आहेत. बघा, थोड्याफार प्रमाणामध्ये इथे धूळ पडलेली आहे. सर्वात अगोदर आपल्याला पोहे धुवून घ्यायचे आहेत, म्हणजेच पोहे व्यवस्थित भिजवून घ्यायचे असतात. तर त्यासाठी मी इथे 2 वेळा पोह्यामध्ये व्यवस्थित पाणी टाकून पोहे धुवून घेत आहे. पोहे अजिबात चोळायचे नाही आहेत. हलक्या हाताने थोडेफार प्रमाणामध्ये खालीवर करून अशा पद्धतीने पोहे धुवून घ्यायचे आहेत. तर चाळणीमध्येच पोहे आपण भिजवत आहोत. याने काय होणार आहे, जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते खाली गळून पडणार आहे आणि जेवढं पाणी पोहे भिजवायला लागणार आहे तेवढंच पाणी या पोह्यांमध्ये शिल्लक राहील. म्हणून आपण चाळणीमध्ये पोहे भिजवून घेतलेले आहेत. ते आपण साईडला ठेवून देऊयात. तर इथे बघा, मी मीडियम साईजचे 2 बटाटे व्यवस्थित बारीक चिरून घेतलेले आहेत. अशा पद्धतीने भरपूर असा कढीपत्ता घेतलेला आहे, 5 मिरच्या बारीक चिरून घेतलेला आहे आणि 3 कांदे मी घेतलेले आहेत. त्याचबरोबर अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत. तर पोहे बघा इथे व्यवस्थित भिजलेले आहेत. तर पोह्यांमध्ये जे काही पोह्यांसाठी मीठ लागणार आहे ते मीठ मी इथे टाकून घेतलेलं आहे. तर 1.5 चमचा मी मीठ टाकले आणि 1 चमचा मी यामध्ये साखर टाकून घेतलेली आहे. पोहे व्यवस्थित खालीवर करून घ्यायचे आहेत, जेणेकरून जे मीठ आणि साखर आपण पोह्यांमध्ये टाकलेलं आहे ते सगळीकडे पोह्यांना लागलं जाईल व्यवस्थित आणि पूर्ण पोहे याच वेळेस आपल्याला मोकळे करून घ्यायचे आहेत. चाळणीमध्ये पोहे भिजवल्याचा हाच एक आपल्याला फायदा होतो की एक्स्ट्राचं पाणी निघून जातं. अशा पद्धतीने सर्व बाजूने मी साखर आणि मीठ लावून घेतलेलं आहे. या स्टेजला जर पोह्यांना मीठ आणि साखर लावून घेतलं तर पोहे बनवून झाल्यानंतर अगदी 7-8 तास जरी तुम्ही तसेच ठेवले तरीसुद्धा ते मऊसूद राहतात आणि त्याची चव देखील बदलत नाही. तर सर्वात अगोदर बघा, इथे मी 3 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर सर्वात पहिले आपल्याला शेंगदाणे तळून घ्यायचे. सर्वात अगोदर शेंगदाणे जर तळून घेतले तर पोह्यांमधले जे शेंगदाणे आहेत ते थोडेफार प्रमाणात सुद्धा नरम पडत नाहीत, आहे तसेच कुरकुरीत राहतात. तर शेंगदाणे तळून झाल्यानंतर मी ते काढून बाजूला ठेवलेत. आता आपण फोडणी तयार करून घ्यायची आहे. तर अर्धा चमचा मी ते मोहरी टाकली. मोहरी तडतडल्यानंतर त्यामध्ये जिरं टाकून घ्यायचं आहे आणि भरपूर असा आपण कढीपत्ता घेतला होता. तो कढीपत्ता, बारीक चिरलेली हिरवी मिरची व्यवस्थित परतून घ्यायची आहे. मिरची तेलामध्ये व्यवस्थित परतून घेतल्यानंतर जो मिरचीचा तिखटपणा आहे तो व्यवस्थित तेलामध्ये उतरतो आणि पोह्यांनासुद्धा तो तिखटपणा सगळीकडे एकसारखा लागला जातो. म्हणजे जी मिरचीची चव आहे ना ती पोह्यांना एकसारखी लागते. तर त्यानंतर आपण इथे 3 कांदे चिरून घेतले होते, अगदी बारीक चिरून घेतलेले आहेत. तर 4 जणांच्या पोहेसाठी मी 3 कांदे चिरून घेतलेत. तर कांदे पोहे आहेत त्यामुळे इथे कांदे जरा जास्तच घेतलेले आहेत. कांदे जर जास्त वापरले पोह्यांमध्ये तर पोह्यांची चव छान लागते, त्यामुळे मी इथे भरपूर असा कांदा घेतलेला आहे. तर कांद्याचा कच्चेपणा दूर होईपर्यंत कांदा आपल्याला इथे परतून घ्यायचा आहे. फास्ट गॅसवर मी कांदा परतून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपण जे बटाटे चिरून घेतले होते साल काढून इथे बटाटा आपण वापरलेला आहे. बटाटा व्यवस्थित बारीक चिरून घेतलेला आहे आणि बटाटा देखील आता व्यवस्थित परतून घ्यायचा आहे फास्ट गॅसवर. यानंतर जे आपण अगोदर मीठ टाकलं होतं ते फक्त पोह्यांसाठी टाकलं होतं. तर आता इथे कांदा आणि बटाटा यासाठी जेवढं मीठ लागणार आहे तर अर्धा चमचा मी इथे मीठ टाकून घेतलं. अगोदरच आपण पोह्यांचं मीठ जे आहे ते पोह्यांमध्ये टाकलेलं आहे, त्यामुळे इथे मीठ टाकताना जरा जपून टाकायचं आहे. तर 5 मिनटं मी कमी गॅसवर व्यवस्थित असं झाकून ठेवलं होतं. आपल्याला बटाटा जो आहे तो शिजवून घ्यायचा आहे. बटाटा लगेचच शिजला जातो. तर 5 मिनटांमध्येच बटाटा व्यवस्थित शिजलेला आहे आणि कांदा देखील व्यवस्थित नरम पडलेला आहे.
आता यानंतर आपण हळद टाकून घ्यायची आहे। तर अर्धा चमचा मी ते हळद टाकलेली आहे आणि हळद जी आहे ती व्यवस्थित परतून घ्यायची आहे। तर पोह्यांमध्ये खूप जास्त हळद अजिबात टाकायची नाही आहे। जास्त हळद जर पोह्यांमध्ये टाकली तर पोह्यांचा जो आहे ना तो असा फ्लेवर जो आहे तो वेगळा लागतो आणि एकदम पिवळे धमक असे पोहे होतात। तर खूप जास्त पिवळे आपल्याला पोहे करायचे नाहीत, फक्त हलकासा पिवळसर रंग पोह्याला आला तर पोहे खूप छान दिसतात पण आणि चवीला खूप छान लागतात। तर यानंतर सर्वात शेवटी आपण यामध्ये पोहे टाकून घेतलेले आहेत। तर गॅसची फ्लेम कमी आहे आणि पोहे जे आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। तर सर्व पोहे व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर आपण जे शेंगदाणे तळून घेतले होते, क्रिस्पी करून घेतले होते, ते शेंगदाणे पोह्यांमध्ये टाकलेले आहेत। जर शेंगदाणे आपण अगोदर टाकले तर शेंगदाणे नरम पडू शकतात आणि नरम शेंगदाणे पोह्यांमध्ये अजिबात छान लागत नाहीत। कुरकुरीत शेंगदाणे छान लागतात, त्यामुळे आपण सर्वात शेवटी यामध्ये शेंगदाणे टाकलेले आहेत आणि एकदम गॅसची फ्लेम कमी करून फक्त आपण 2 मिनिटं पोहे झाकून ठेवले होते। त्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेली अशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे। कोथिंबीर टाकून व्यवस्थित सगळीकडे मिक्स करून घ्यायची। बघा एकदम मोकळे मोकळे आणि मऊसूद असे पोहे इथे तयार झालेले आहेत। हळद जी आहे ती सगळीकडे व्यवस्थित पोह्यांना लागले गेलेली आहे, कुठेही पांढरट असे पोहे दिसत नाहीत। एकदम मोकळे मोकळे आणि मऊसूद पोहे इथे आपण तयार करून घेतलेले आहेत। एकदम सोपी अशी रेसिपी आहे, घराघरात बनवली जाणारी रेसिपी आहे, तरीसुद्धा मी ही रेसिपी छोट्या मोठ्या टिप्ससोबत तुमच्यासोबत शेअर केलेली आहे। पोहे सर्व करते वेळी डिशमध्ये काढून घेतल्यानंतर त्याच्यावरतून आपल्याला किसून घेतलेलं ओलं खोबरं टाकून घ्यायचं आहे। तुम्ही या ठिकाणी सुकं खोबरं जर असेल तर ते देखील टाकू शकता। त्यानंतर बारीक शेव मी टाकून घेतलेली आहे आणि सर्वात शेवटी पोह्यांचा मेन हिरो म्हणजे लिंबू। खोबरं आणि शेव टाकल्यानंतर पोहे दिसायलाही छान दिसतात आणि चवीला देखील छान लागतात। तर सर्वात शेवटी पोह्यांचा मेन हिरो म्हणजे लिंबू। लिंबाने तर पोह्यांची चव दुपटीने वाढते। तर मैत्रिणींनो, आजची माझी एकदम सोप्या पद्धतीची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल ना तर व्हिडिओला नक्की लाईक करा। त्याचबरोबर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल देखील नक्की सबस्क्राईब करा। तर पुन्हा भेटूया नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।